आई, मी शेजारी नवीन राहायला आलेल्या मियाबरोबर खेळायला जाते. किती वेळा सांगितलंय नको जाऊ तिच्याबरोबर खेळायला. अशा मुलांबरोबर खेळायला नाही जायचं. चिंटूशी खेळ त्यापेक्षा. पण आम्ही सगळे एकत्रच टीम म्हणून खेळणार आहोत. ती तिची मेडल्स पण दाखवणार आहेत मला. कसले मेडल्स? काय करते ती? ती नॅशनल लेवल ॲथलीट आहे. आत्तापर्यंत तिला बास्केटबॉलमध्ये 7 मेडल्स मिळालेत. तिचं स्वप्न आहे की पॅरालिम्पिक खेळांमध्ये भाग घेऊन इंडियाला मेडल मिळवून द्यायचं आहे. कसं काय? ती तर व्हीलचेअर. मग बास्केटबॉल कसं? तिला लोकोमोटर डिसॅबिलिटी आहे. जन्मापासूनच तिच्या पायावर बॅलन्स नाही करू शकत. पण तिची रॉकिंग शॉकिंग व्हीलचेअर तिला मस्त पळवते. बरं, हे पॅरालिम्पिक्स कुठले खेळ म्हणायचे? 65 इयर्स हे खेळ ऑलिम्पिक बरोबर त्याच शहरांमध्ये खेळले जातात. 1960मध्ये इटली येथे 23 कंट्रीजमधनं 400 ॲथलीट खेळले होते तिथे. पण मग त्यांचे खेळ कोणते? स्विमिंग, बास्केटबॉल, आर्चरी, फुटबॉल, टेनिस, रनिंग, डिस्कस थ्रो असे चक्क 22 खेळ खेळले जातात. यातील काही खेळ तर ऑलिम्पिकमध्ये सुद्धा नाही खेळले जात. बापरे, किती अवघड ट्रेनिंग असेल ना त्यांचं. पण मग भारताने कधी भाग? हो तर 1972 मध्ये भारताला 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये सुवर्णपदक मिळालं. मुरलीकांत पेटकर यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला. ते सैन्यात असताना लढाईत जखमी झाले होते आणि त्यांना अपंगत्व आलं. तरी पण हार न मानता त्यांनी स्विमिंग, भालाफेकमध्ये भाग घेतला. यासाठी त्यांना पद्मश्री सुद्धा बहाल केला आहे. त्यानंतर प्रत्येक पॅरालिम्पिक खेळात इंडियाला गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ मेडल्स मिळालेत. लास्ट इयर पॅरिसला झालेल्या खेळांमध्ये तर सगळ्यात जास्त म्हणजे 29 मेडल्स पटकवलेत. आहे की नाही भारी? 7 गोल्ड, 9 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ मेडल्स. सुपर ना? वा, खरंच मस्त. मला तर माहीतच नव्हतं. अगं, तुला व्हिडिओ नव्हता का दाखवला? 19 वर्षाची शीतल देवी पायानं आर्चरी खेळते. तिचा जन्म हाताशिवाय झाला होता, पण पाय आणि खांद्याचा वापर करून ती उत्तम नेम लावते. आपल्याकडे इंडियन ब्लाइंड फुटबॉल फेडरेशन आणि ॲम्प्युटी फुटबॉल टीमसुद्धा आहेत. शिवम नेगी हे ब्लाइंड फुटबॉलर आहेत, जे नॅशनल मेडलिस्ट आहेत. तसेच गीता चौहान या इंडियन वुमन व्हीलचेअर बास्केटबॉल टीमच्या कॅप्टन आहेत. तर निशा गुप्ता 10 वर्ष इंडियाला इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये रिप्रेझेंट करतायत. प्रवीण कुमार, प्रीती पाल यांना रनिंगसाठी पदके मिळाली आहेत. दीप्ती जिवानी इंटलेक्च्युअल इम्पेअरमेंट असणारी महिला 400 मीटर रनिंगमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय आहे. हॅरी बोनिफेस प्रभू हे वर्ल्ड चॅम्पियन व्हीलचेअर टेनिस प्लेयर आहेत. त्यांनाही पद्मश्री सन्मान मिळाला आहे. जरी हे दिव्यांग असले तरी त्यांच्याकडे इतर खूप कौशल्य आहेत. त्यांना फक्त संधी हवी असते. अरुणिमा सिन्हानं गिर्यारोहण करून एव्हरेस्ट सर केला. सुधाचंद्रनने नृत्य आणि नाटकांवर आपलं प्रभुत्व दाखवते. रवींद्र जैनसारखे संगीतकार आहेत आणि आपलं आमटेंच्या आनंदवनातील स्वरानंदवन ते तर नृत्य आणि संगीतातील उत्तम ऑर्केस्ट्राच आहे. आपल्या पुण्यातील अंध मुलीसुद्धा गणपती आगमनासाठी जोशात ढोल वाजत येत आहेत. तुमचं बोलणं ऐकून मला समजलं, कोणालाही व्यंगावरून कमी लेखण्यापेक्षा त्यांच्या क्षमतावरून ओळख करावी. पण मग आता मी याबरोबर खेळायला. दिव्यांग है भले पर हौसलों की कमी नहीं, शरीर ने साथ दिया नहीं पर राह से हटी नहीं. कोई भी रोड़ा हो आगे, हर किसी का सामना किया मैंने. किसी के रोके रुके नहीं, कितनी कीर्तिमान स्थापित की मैंने. कितने बाधा को पार किया. माउंटेन पर चढ़कर अरुणिमा ने हौसले को नया उड़ान दिया. पदक जीतकर दीपा मलिक ने देश के नाम को रोशन किया. हर किसी की मानसिकता थी विकलांग लोग कुछ नहीं कर सकते. हर ऐसी मानसिकता का जवाब हम सब ने डट कर दिया. विकलांग हो या दिव्यांग, हम हौसलों को यूं ही परवाज देंगे. आज भी रोशन कर रहे हम नाम देश का, कल भी हम यही योगदान देंगे. कल भी हम यही योगदान देंगे.